बचत गटाच्या महिलांना गंडा घालून गुलाबी जोडी पसार. शेंबाळ पिंपरी पोलीस चौकीवर धडक. शेंबाळ पिंपरी येथील एका महिलेनं फायनान्स कंपनीसह गावातील बचत गटांच्या महिलांचा विश्वास संपादन करत त्यांच्या नावावर कर्जाची उचल केली. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच सोमवारी बचत गटाच्या महिलांनी पोलीस चौकीत धाव घेत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. मात्र तोपर्यंत गंडा घालणारी महिला गावातूनच पसार झाली होती. बचत गटातील महिलांना फायनान्स कंपनीकडून पाहिजे तेव्हा कर्ज उपलब्ध करून दिले. त्याची नियमित परतफेड होत गेली. त्यामुळे बचत गटातील महिलांवर फायनान्स कंपनीचा विश्वास झाला. या महिलांमध्ये आणि फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये एक दुवा महिला होती. त्या महिलेनं बचत गटाच्या महिलांना विश्वासात घेतले. आपल्या नावावर फायनान्सचे कर्ज मीच घेते आणि त्याची परतफेड करते असे सांगितले. त्या बदल्यात प्रत्येक महिलेला ही महिला 5 ते 10% रक्कम देत होती. आपली फसवणूक होईल असं बचत गटाच्या महिलांना स्वप्नातही वाटलं नाही. मात्र त्या महिलेनं बचत गटाच्या महिलांच्या विश्वासाला तडा दिला. 300 ते 400 महिलांना कोट्यवधी रुपयांच्या घरात गंडा घातला. फसवणूक झाल्याचा हा प्रकार उघडकीस येताच सोमवारी शेकडो महिलांनी शेंबाळ पिंपरी पोलीस चौकीत गर्दी केली. फसवणूक करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. मात्र तोपर्यंत गंडा घालणाऱ्या महिलेने गावातूनच पळ काढला होता. या घटनेने गावात विविध प्रकारच्या चर्चेंना ऊत आलाय.